नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण अगदी मोकळी अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे। तो स्वच्छ निवडून एकदा पाण्याने धुवून घेतला। त्यानंतर साबुदाणा बुडेल एवढं पाणी मी टाकून 7 ते 8 तास हा साबुदाणा भिजू घातला होता। इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊ असा साबुदाणा भिजलेला आहे। त्यानंतर मी ते 250 ग्रॅम म्हणजे पावशेर शेंगदाणे छान खरपूस भाजून जाडसर असा शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला आहे। त्यानंतर एक मोठा बटाटा साल काढून बारीक कट करून पाण्यामध्ये ठेवला आहे। इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेतले आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। तर चला आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले एक जाड बुडाची कढई मी गरम करायला ठेवली आहे। कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण 2 पळ्या शेंगदाण्याचं तेल घालणार आहोत। आता इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता। तेल छान गरम झाल्यानंतर आपण जो बटाटा पाण्यामध्ये कट करून ठेवला होता तो व्यवस्थित पाणी निथळून या कढईमध्ये टाकायचा आहे। तर हा बटाटा टाकत असताना तेलाचे शिंतोडे उडू शकतात, त्यामुळे सावधानीने हे सगळं करायचं आहे। बटाटा कढईमध्ये टाकल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा बटाटा 4 ते 5 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही हा बटाटा नरम पडेपर्यंत सुद्धा परतून घेऊ शकता। बटाटा इथे मी 4 ते 5 मिनिटं छान नरम होईपर्यंत परतून घेतला आहे। आता आपण जी हिरव्या मिरच्याची पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये टाकून घेऊया। तर खूप जण हिरवी मिरची बारीक कट करून सुद्धा घालतात, त्याने जास्त तिखट साबुदाणा बनत नाही। पण अशा पद्धतीने जर तुम्ही मिरची छान अशी बारीक करून घातली तर साबुदाण्याची चव आणखीनच वाढते। तर 1 मिनिटभर छान ही मिरची पण छान तेलामध्ये बटाट्यासोबत परतून घ्यायची आहे। मिनिटभर झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता मिरचीचा कलर थोडासा लालसर असा झालेला आहे। आता अशा वेळेस आपण जो शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला होता त्यातला अर्धा कूट आपण याच्यामध्ये घालणार आहोत, आणि हा पण कूट आपण साधारणतः 30 ते 40 सेकंद छान कमी गॅसवर परतून घेणार आहोत। असं केल्याने साबुदाण्याला खूप छान चव येते। शेंगदाण्याचा कूट पण इथे परतून झाला आहे। त्यानंतर आपण जो भिजवलेला साबुदाणा होता तो संपूर्ण साबुदाणा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर साबुदाणा बनवत असताना जाड बुडाची कढई वापरायची आहे। तसंच कढई मोठ्या साईजची वापरल्यामुळे साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा हलवता येतो। तर छान असा मी साबुदाणा मिक्स करून घेतला। त्यानंतर मला थोडंसं तेल कमी वाटत होतं म्हणून 1 पळी मी तेल घातलं आहे, आणि जो आपण अर्धा शेंगदाण्याचा कूट उरलेला होता तो पण घालून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ। खूप जण साबुदाण्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकतात, तर तुम्ही ती या स्टेजला टाकू शकता, परंतु इथे मी साखर वापरलेली नाही आहे। तर मीठ टाकल्यानंतर आपण छान याला परतून घेऊया। याच्यावर झाकण ठेवून आपण कमी गॅसवर 3 ते 4 मिनिटं हा साबुदाणा छान असा वाफवून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवर वाफवल्यानंतर आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करूया। पुन्हा 2 ते 3 मिनिटं असंच झाकण ठेवून साबुदाणा वाफवायला ठेवायचा आहे, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। असं केल्याने साबुदाणा खाली कढईला चिटकत नाही आणि छान असा शिजला जातो। आता साबुदाणा 2 वेळेस मी असंच झाकण ठेवून छान 3-3 मिनिट परतून घेतला आहे। त्यानंतर आपण शेवटी यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबाचा रस घाला, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल। पुन्हा आपण 1 ते 2 मिनिटं असंच मीडियम फ्लेमवर साबुदाणा छान असा परतून घेणार आहोत। त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की साबुदाणा आपला छान असा परतलेला आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत, आणि ते छान असा साबुदाणा आपला बनून तयार झाला आहे। तुम्ही ते बघू शकता एकदम मोकळा मऊ सुटसुटीत असा साबुदाणा हा बनून तयार झालेला आहे। खायलासुद्धा हा साबुदाणा खूपच टेस्टी लागतो। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ बघत राहा। थँक्यू।